नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शॉन स्टीव्हन्सन यांच्या स्लीप स्मार्टर या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. हे पुस्तक आपल्याला चांगलं आरोग्य आणि यशासाठी महत्त्वाच्या असलेल्या झोपेबद्दल 21 महत्त्वाच्या स्टेप्स सांगतं. हे पुस्तक आपल्याला झोपेच्या पॅटर्नला सुधारण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय शिकवतं. ज्यांना आपलं आरोग्य आणखी चांगलं बनवायचे, आपलं शरीर फिट ठेवायचे आणि आयुष्यात जास्त यश मिळवायचे, अशा सर्वांनीच ही समरी शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग समरीला सुरुवात करू. यातला पहिला चॅप्टर आहे झोपेचं महत्त्व समजून घ्या. आजकाल लोक खूप कमी झोप घेत आहेत, कारण बऱ्याच जणांना झोपेचं महत्त्वच माहिती नाही. झोप ही आपल्या शरीराला आणि मनाला वेळोवेळी आराम देण्याची एक नैसर्गिक प्रोसेस आहे. आपल्या मेंदूचा तो भाग ज्याच्या मदतीने आपण जेव्हा शुद्धीत असतो तेव्हा सर्व काही पाहू, ऐकू शकतो, समजू शकतो, त्याला कॉन्शियस माइंड असं म्हणतात. झोप म्हणजे अशी प्रोसेस ज्यामध्ये आपले डोळे बंद असतात आणि कॉन्शियस माइंड आराम करत असतो. त्यामुळे झोपेत असताना शरीराच्या जास्त हालचाली होत नाहीत आणि आजूबाजूच्या गोष्टींना आपण रिॲक्टही होत नाहीत. आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या प्रोसेस होतात. पहिली आहे ॲनाबॉलिक, जी ऑर्गन्स आणि टिश्यू यांना वाढवण्याचं काम करते आणि या प्रोसेसमध्ये नवीन सेल्स देखील बनतात. दुसरी प्रोसेस आहे कॅटाबॉलिक, जी कंपाऊंड्स आणि मॉलिक्युल्स यांना ब्रेक करून ऊर्जा तयार करण्याचं काम करते. यामुळे झोप ही ॲनाबॉलिक प्रोसेस आहे, जिथे आपलं शरीर स्वतःला रिपेअर करण्याचा प्रयत्न करतं. जागा राहणं ही कॅटाबॉलिक प्रोसेस आहे, जिथे आपली ऊर्जा काम करण्यासाठी वापरली जाते. झोप आपल्या शरीराला आराम देऊन परत एकदा ताजतवानं बनवते आणि नवीन ऊर्जा तयार करते. एक चांगली आणि पुरेशी झोप तुमच्या इम्युन सिस्टीमला मजबूत बनवते, तुमच्या मेटाबॉलिझमला आणखी चांगलं बनवते, ज्यामुळे तुमच्यात जास्त ऊर्जा राहते. रात्री चांगली झोप आल्याने तुमचा मेंदू शांत अनुभव घेतो, तुमच्या शरीरात हॉर्मोनचं लेवल संतुलित राहतं. ही गोष्ट अगदी खरी आहे की यश मिळवण्यासाठी मेहनत करणं आणि सतत आपल्या कामात मग्न राहणं खूप गरजेचं आहे. पण जर शांत डोक्याने काम केलं तर कामात चुका कमी होतील आणि कामं लवकर पूर्ण होतील. एका रिसर्चमध्ये हे सिद्ध झालंय की जर तुम्ही एक पूर्ण दिवस झोप पूर्ण केल्याशिवाय काम करत असाल तर तुमच्या मेंदूमध्ये 6% कमी ग्लुकोज पोहोचतं, ज्यामुळे आपला मेंदू खूप थकून जातो, कारण त्याला पूर्ण अन्न मिळत नाही. हळूहळू हे तुमच्या मेंदूला कमकुवत बनवतं आणि हेच कारण आहे जेव्हा तुमची झोप पूर्ण होत नाही तेव्हा तुम्हाला जास्त गोड खाण्याची इच्छा होते, कारण ब्रेन हे सिग्नल देतं की त्याला ग्लुकोजची गरज आहे. कमी झोपेमुळे मेंदू थकून जातो, योग्य आणि अयोग्यमधला फरक करू शकत नाही आणि यामुळे योग्य निर्णय देखील घेऊ शकत नाही. आणखी एका रिसर्चमध्ये हे सिद्ध झालंय की जी लोक कमी झोप घेतात त्यांना आपलं काम संपवण्यासाठी 14% जास्त वेळ लागतो आणि ते 20% जास्त चुका करतात. त्यामुळे झोप पूर्ण करण्यासाठी वेळ काढायला शिका, तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या चुका किती कमी होत आहेत. आता वळूयात दुसऱ्या चॅप्टरकडे. दिवसाच्या वेळी जास्त सूर्यप्रकाश मिळवा. तुम्ही सर्केडियन टायमिंग सिस्टीमबद्दल ऐकलं असेल. सोप्या शब्दात हे आपल्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ आहे, जे 24 तास काम करत राहतं. जर तुमच्या शरीराला दिवसा योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाला तर त्याला समजतं की कधी झोपायचे. सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे झोप खूप चांगली आणि गाढ येते. हे घड्याळ आपल्या ब्रेनच्या हायपोथॅलॅमस ग्लँडमध्ये असतं. नर्व्सचा एक ग्रुप आहे जो सूर्यप्रकाश ओळखू शकतो आणि फील करू शकतो, ज्यामुळे तुमच्या शरीराला कळतं की त्याला कधी झोपायचंय. उन्हात गेल्यावर हायपोथॅलॅमस पूर्ण शरीराला सिग्नल देतं की आता त्याला जागं राहायचंय आणि काम करायचंय. जर तुम्हाला दिवसा योग्य सूर्यप्रकाश मिळाला नाही किंवा तुम्ही रात्री जास्त उजेडात काम करत राहिलात तर ही ग्लँड कन्फ्यूज होते, त्यामुळे झोप येण्यासाठी अडथळा तयार होतो. रिसर्चमध्ये दिसून आलंय की ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या लोकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने त्यांना इतरांपेक्षा 1 तास कमी झोप येते. त्यामुळे त्यांना आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. त्यांच्यामध्ये कमी ऊर्जा असते आणि त्यांना झोप न येण्याच्या समस्या देखील उद्भवतात. त्यामुळे सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी पहिली टिप म्हणजे सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी 6 ते 8 या वेळेदरम्यान तुम्ही वॉक करू शकता किंवा उन्हात बसू शकता. दुसरी टिप आहे ऑफिसमध्ये तुम्ही जिथे बसता
तिथे सूर्यप्रकाश येत नसेल तर ब्रेकमध्ये ऑफिस बाहेर निघून तुम्ही उन्हात जाऊ शकता किंवा खिडकीजवळ जाऊ शकता. या दरम्यान मिळणारा सूर्यप्रकाश तुमच्या शरीराला खूप साऱ्या नुकसानापासून वाचवतं. तुमची त्वचा पूर्वीपेक्षा चांगली होते आणि तुमचे हॉर्मोन्स चांगल्या प्रकारे काम करायला लागतील. पुढचा चॅप्टर आहे झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर टाळा. आता आपण आपल्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समधून निघणाऱ्या आर्टिफिशियल ब्ल्यू लाईटबद्दल समजून घेऊ. या लाईटमुळे कॉर्टिसॉल हॉर्मोन जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतं. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा कॉर्टिसॉल आपल्याला स्ट्रेस हँडल करण्यासाठी मदत करतं. पण याचं प्रमाण जास्त झालं तर ते आपल्या झोपेला देखील खराब करतं. रिसर्चमध्ये हे दिसून आले की जर 2 तास आयपॅडचा जास्त ब्राईटनेससोबत वापर केला गेला तर रात्री आपल्या शरीरात तयार होणारं हॉर्मोन मेलाटोनिन कमी प्रमाणात तयार होऊ लागतं. मेलाटोनिन ते हॉर्मोन आहे जे आपल्याला यंग आणि ॲक्टिव्ह ठेवतं. त्यामुळे तुम्ही जर पूर्ण झोप घेतली तर जितकं गरजेचं आहे तितकंच मेलाटोनिन तुमच्या शरीरात तयार होईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या वयापेक्षा तरुण दिसाल आणि तुम्हाला उत्साही वाटेल. आर्टिफिशियल ब्ल्यू लाईट हॉर्मोन लेवल बिघडवण्यासोबतच तुम्हाला झोप न येण्याचा आजार आणि इतर आजारांसाठी देखील कारणीभूत आहे. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी एक पॉवर टिप ही आहे की झोपण्याच्या 90 मिनिटांपूर्वी सगळ्या गॅजेट्सचा वापर करणं बंद करा. दुसरी टिप आहे की गॅजेट्सचा वापर करण्याऐवजी काहीतरी दुसरं करण्याची सवय लावून घ्या, जसं की पुस्तकं वाचणं किंवा कुणासोबत गप्पा मारणं. पुस्तकं आपल्याला माहिती देतात, आपलं नॉलेज वाढवतात, आपल्याला इन्स्पायर करतात. झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींशी गप्पा मारू शकता, जसं की तुमची मुलं, तुमचे आई वडील, तुमचा पार्टनर. त्यांना विचारू शकता की त्यांचा दिवस कसा गेला, अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांना आनंदी ठेवते. आणि असं केल्यामुळे त्यांना तर छान वाटेलच, पण तुम्हालाही खूप छान अनुभव येईल. आणि यामुळे तुमची झोप तर चांगली होईलच, पण तुमचे नातेसंबंध देखील सुधारतील. पुढचा चॅप्टर आहे कॅफेनचा वापर कमी करा. कॅफेन आपल्या नर्वस सिस्टीमला खूप ॲक्टिव्ह करतं. त्यामुळे झोपण्यापूर्वी तुम्ही कॉफी किंवा चहा घेणं टाळलं पाहिजे. बऱ्याच लोकांना कॉफी प्यायला खूप आवडतं, पण दररोज 1 कॉफीपेक्षा जास्त पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. पूर्ण दिवसभर काम करून आपला मेंदू थकून जातो आणि ॲडेनोसिन नावाचं एक केमिकल तयार करतो. या केमिकलमुळे आपल्याला थकल्यासारखं वाटतं. जर याची पातळी जास्त झाली तर बॉडी हे सिग्नल देते की आपल्याला झोपण्याची गरज आहे. पण अशा वेळी जर तुम्ही कॉफी पित असाल तर तुम्हाला झोप येणार नाही, कारण कॅफेनमुळे तुम्हाला समजतच नाही की तुम्हाला झोपण्याची किती गरज आहे. तुम्ही फक्त काम करत राहता आणि यामुळे तुमचा स्ट्रेस लेवल आणखी वाढत जातो. तर कॅफेनपासून वाचण्यासाठीची पॉवर टिप आहे की दिवसा 2 वाजेपर्यंतच तुम्ही कॉफी पिऊ शकता, त्यानंतर अजिबात नाही. दुसरी टिप म्हणजे आठवड्यातले 3 दिवस तुम्ही अजिबात कॉफी घ्यायची नाही. असं केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जमा असलेलं कॅफेन निघून जाईल. जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल तर तुम्ही कॉफी स्ट्रिक्टली टाळायला हवी. तुम्ही कधी हा अनुभव घेतला असेल की जास्त गरम वाटत असताना आपल्याला झोप येत नाही. झोपण्याच्या वेळी आपल्या शरीराचं टेम्परेचर कमी होतं. असं यामुळे होतं कारण झोप येण्यासाठी शरीरामध्ये हीट कमी असायला हवी. पण ज्या खोलीत तुम्ही झोपत आहात ती खोली गरम असेल तर तुम्हाला झोप येणार नाही. एक्सपर्ट्सच्या मते झोपण्यासाठी खोलीचं तापमान 68 डिग्री फॅरेनहाईट सगळ्यात उत्तम असतं. जर तापमान यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला झोप येणं अवघड होतं. एक्सपर्ट्स हे देखील म्हणतात की ज्या लोकांना झोप न येण्याची समस्या असते त्यांच्या शरीराचं तापमान जास्त वाढलेलं असतं आणि त्यामुळेच त्यांना झोप येत नाही. तर चांगल्या झोपेसाठी योग्य टेम्परेचर कसं मेंटेन करावं त्यासाठी एक टिप आहे. आपल्या रूमचं टेम्परेचर 68 डिग्री फॅरेनहाईट करण्याचा प्रयत्न करा. जर तरी देखील तुम्हाला झोप येत नसेल तर दुसरी टिप म्हणजे झोपण्याच्या 1 तास पूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करा. यामुळे तुमच्या शरीराचं तापमान कमी होईल. तिसरी टिप आहे मोजे घालून झोपा. जर तुमची खोली जास्त थंड असेल तुमच्या हातापायाची बोटं शरीराच्या मानाने थंड होतात. असं यामुळे होतं कारण तिथे रक्त शेवटी पोहोचतं. पुढचं चॅप्टर आहे झोपण्याच्या खोलीत योग्य वेळी जा. आपण जेवढा वेळ झोपतो त्यापैकी काही वेळ अशी असते जेव्हा शरीरामध्ये महत्त्वाचे हॉर्मोन्स तयार होत असतात आणि ही वेळ असते 10 ते 2. लेखक याला मनी टाईम असं म्हणतात.
उदाहरणासाठी तुम्ही रात्री 1 वाजता झोपण्यासाठी जाता आणि सकाळी 9 वाजता उठता आणि तुम्ही म्हणाल की मी 8 तासांची झोप पूर्ण केली. पण तुम्हाला हे माहीत नाही की तुम्ही मनी टाईम मिस केलाय, ज्या वेळेमध्ये महत्त्वाचे हॉर्मोन्स तयार होत असतात. काही हॉर्मोन्स जे तुम्हाला पूर्णपणे मिळत नाहीत ते म्हणजे मेलाटोनिन आणि ग्रोथ हॉर्मोन. हे आपल्या शरीराला यंग आणि ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी मदत करतात. आणि यामुळे 8 तासांची झोप घेऊनही तुम्हाला थकल्यासारखं वाटतं. आपल्या शरीराच्या घड्याळामध्ये एक वेळ अशी पण असते ज्याला सेकंड विंड असं म्हटलं जातं. सेकंड विंड ती वेळ आहे जेव्हा आपल्या शरीरामध्ये काही केमिकल्स बनतात ज्यामुळे काही वेळेसाठी आपली झोप उडून जाते. उदाहरणार्थ, तुम्ही काम करून संध्याकाळी 7 वाजता येता. तुम्ही खूप थकलेले असता. रात्रीचं जेवण करून तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत TV पाहत बसता. जर तुम्ही रात्री 10 वाजल्यानंतरही जागेच आहात तर तुम्ही सेकंड विंडचा अनुभव घेता. असं यामुळे होतं कारण आपलं शरीर मेलाटोनिन आणि अँटीऑक्सिडंट्स बनवायला लागतं, ज्यामुळे आपल्याला फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं. आता तुम्ही झोपण्याऐवजी या एनर्जीचा वापर फेसबुक, ट्विटर किंवा नेटफ्लिक्स बघण्यामध्ये घालवता. यानंतर तुम्हाला झोप येणं अवघडच आहे. त्यामुळे सेकंड विंड सुरू होण्यापूर्वी तुम्ही झोपायला पाहिजे. पण जर तुम्ही झोपण्याऐवजी गॅजेट्स वापरत असाल आणि रात्री 1च्या नंतर तुम्ही कितीही वेळ झोपा, तुम्ही सकाळी थकलेला अनुभव घ्याल, कारण तुम्हाला त्या मनी टाईमचा फायदाच झालेला नसेल. तर यासाठी पहिली टिप आहे की तुम्ही रात्री 10 वाजता झोपण्याची सवय करा आणि सकाळी 5:30 पर्यंत उठा. यामुळे रात्री झोपेत तयार होणाऱ्या हॉर्मोन्सचा तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या झोपेची सायकल देखील पूर्ण होईल. झोपेच्या 3 स्टेजेस असतात. पहिली आहे डीप स्लीप, दुसरी आहे अलर्ट स्टेज, ज्यामध्ये मेटाबॉलिक सिस्टीम, श्वास घेण्याची स्पीड आणि हार्ट रेट स्लो होऊन जातं. या स्टेजमध्ये आपल्याला स्वप्न नाही पडत. तिसरी स्टेज आहे ड्रीमिंग स्टेज, ज्यामध्ये आपल्याला स्वप्न पडतात. प्रत्येक स्टेज 90 मिनिटांची असते आणि आपल्या झोपेदरम्यान झोपेच्या या 3 स्टेजेस 2 वेळा रिपीट होतात. जर तुमचा अलार्म तुम्हाला सकाळी 5:30 वाजता उठवत असेल तर तुम्ही झोपेच्या 2 सायकल पूर्ण केलेल्या असतात. कोणत्याही स्टेजमध्ये तुम्हाला कोणताच अडथळा आला नाही तर तुम्ही सकाळी फ्रेश फील करता. दुसरी टिप म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढा सकाळच्या सूर्यप्रकाशाचा फायदा घ्या. सूर्यप्रकाश तुमच्या स्किनमध्ये कॉर्टिसॉलचं लेवल वाढवतं, ज्यामुळे तुम्ही पूर्णपणे जागी होता आणि तुम्हाला पूर्ण दिवस काम करण्यासाठी ॲक्टिव्ह वाटतं. आता पुढच्या चॅप्टरमध्ये लेखक चांगल्या झोपेसाठी सांगतात की अँटी स्ट्रेस मिनरल म्हणजे मॅग्नेशियम तुमच्या स्किनवर घासा. मॅग्नेशियम आपल्या ब्लड सर्क्युलेशनला चांगलं करण्यासाठी मदत करतं. कुठे काही दुखत असेल तर तिथे आराम पोहोचवण्यासाठी मॅग्नेशियम तुमच्या कामी येतं. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आपल्या ब्रेन, मसल्स आणि हाडांमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या 300 केमिकल रिॲक्शन्स मॅग्नेशियमच्या मदतीने होतात. हे आपल्याला मेटाबॉलिझमसाठी देखील मदत करतं आणि आपल्या नर्वस सिस्टीमला शांत आणि थंड ठेवतं. त्यामुळे मॅग्नेशियम एका स्वस्थ शरीर आणि दीर्घायुष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं लेखक सांगतात. पण जास्त करून बऱ्याच लोकांना मॅग्नेशियम पूर्णपणे नाही मिळत. रिसर्चमध्ये हे सांगण्यात आलंय मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे झोप न येण्याचा गंभीर आजार खूप जणांना होत आहे. त्यामुळे तुम्हाला एक चांगली झोप घ्यायची असेल आणि स्ट्रेसपासून दूर राहायचं असेल तर तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियम जास्त असायला हवं. मॅग्नेशियम आपल्याला फळांमधून आणि भाज्यांमधून मिळतं किंवा तुम्ही डॉक्टरांना विचारून मॅग्नेशियमच्या टॅब्लेट्ससुद्धा घेऊ शकता. आजकाल मॅग्नेशियमचं तेल देखील उपलब्ध आहे. या पुस्तकाचे लेखक शॉन स्टीव्हन्सन दररोज रात्री झोपण्यापूर्वी पूर्ण शरीरावर मॅग्नेशियमच्या तेलाने मालिश करतात, ज्यामुळे त्यांना आणखी चांगली झोप येते. आपल्या डायजेशनच्या प्रोसेस दरम्यान काही मॅग्नेशियम नष्ट होतं, त्यामुळे मॅग्नेशियमच्या तेलाने मालिश करणं एक चांगला उपाय असू शकतो. तुमच्या गळ्यावर आणि खांद्यावर मॅग्नेशियमच्या तेलाने तुम्ही मसाज करू शकता किंवा तुम्ही मॅग्नेशियम रिच फूड्सचा तुमच्या जेवणात वापर करू शकता. आता पुढचं चॅप्टर आहे स्लीप सँच्युअरी तयार करा. तुमची बेडरूम आराम करण्यासाठी आणि झोपण्यासाठी असते, त्यामुळे तिथे तुमचे गॅजेट्स नेऊन त्याला एंटरटेनमेंट एरिया बनवू नका. तुमच्या ऑफिसचं काम देखील बेडरूममध्ये जाऊन करू नका. जेव्हा आपण सँच्युअरीचं नाव ऐकतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये काय येतं? एक गार्डन किंवा ओपन स्पेस जिथे ताजी हवा, झाडं असतात, अशी जागा जिथे खूप शांतता असते. आणि तुम्हाला तुमच्या बेडरूमला अगदी असंच समजायचंय. सगळ्यात आधी तर तुमच्या बेडरूममध्ये ताजी हवा सर्क्युलेट होणं खूप गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला ऑक्सिजनच नाही मिळत तर असे आयन पार्टिकल्स पण मिळतात जे शरीरासाठी खूप चांगले असतात. यासाठी तुम्ही तुमच्या खिडक्यांना ओपन करू शकता.
बाहेरून येणारी ताजी आणि थंड हवा शरीराला हलका अनुभव देते. जर तुमच्या रूमला खिडकी नसेल तर तुम्ही एअर ह्युमिडिफायर लावू शकता. हे तुमच्या रूममधून ह्युमिडिटी बाहेर काढण्याचं काम करतं आणि तुमच्या स्किनला जास्त ड्राय होऊ देत नाही. पुढच्या चॅप्टरमध्ये लेखक सांगतात की रूममध्ये पूर्ण अंधार करा. ही गोष्ट खरी आहे की लाईट बंद केल्यानंतर झोप खूप चांगली लागते आणि याचं कारण आहे की तुमची स्किन लाईटला ओळखते. त्यामुळे तुम्ही खोलीतला लाईट चालू असताना डोळे बंद केले तरी तुम्हाला झोप येत नाही. डोळ्यामध्ये रेटिना जसा असतो त्याप्रमाणे आपल्या स्किनमध्ये फोटो रिसेप्टर आणि लाईट सेन्सिटिव्ह केमिकल्स असतात जे लाईटला फील करू शकतात. त्यामुळे झोपत असताना खोलीत कमीत कमी उजेड असायला हवा. पूर्वीच्या काळातील लोकांबद्दल विचार करा. त्यांच्याकडे बल्ब किंवा ट्यूबलाईट नव्हते, त्यामुळे त्यांच्या शरीराचं घड्याळ एकदम निसर्गाच्या प्रमाणे काम करत होतं. त्यांना समजायचं की जेव्हा सूर्य उगवला तेव्हा उठायचं आणि काम करायला लागायचं आणि सूर्य मावळल्यानंतर आरामाने झोप घेण्याची वेळ आहे. पण आजकालच्या मॉडर्न युगात आपण आपल्या सोयीसाठी बनवलेला लाईट आपला झोप बिघडवण्याचं कारण बनतंय. पुढचा चॅप्टर आहे योग्य प्रमाणात व्यायाम करा. झोप आणि व्यायाम यांचं एकमेकांशी इतकं जवळचं नातं आहे की दोन्हीही एकत्र चालतात. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या मसल्स थकतात. व्यायामाने थकल्यानंतर त्या सर्व गोष्टींचा फायदा होतो जो फक्त चांगली झोप घेतल्यानंतर होतो. जसं की गाढ झोपेत आपल्या शरीरामध्ये तयार होणारे हॉर्मोन्स आणि शरीर स्वतःला रिपेअर करण्याचं काम करतं. अगदी त्याचप्रमाणे शरीराला व्यायामाचा फायदा होतो. एक्सरसाइज करण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे सकाळची, कारण यामुळे तुम्हाला रात्री छान झोप येईल. लेखक म्हणतात संध्याकाळी एक्सरसाइज करण्याचा जास्त फायदा नाही, कारण दिवसभर काम करून थकलेल्या मसल्सला आपण संध्याकाळी व्यायामाने आणखी जास्त थकवून टाकतो. आणि लेखकाच्या मते संध्याकाळी व्यायाम केल्यानंतर तुमच्या झोपेमध्ये डिस्टर्बन्स येऊ शकतो. लेखक सांगतात की चांगल्या झोपेसाठी दिवसभरात कमीत कमी 30 मिनिटांचा व्यायाम करणं पुरेसं आहे. आणि व्यायामाच्या वेळी तुमच्या शरीरावर जर सूर्यप्रकाश मिळाला तर ते आणखीनच चांगलं. यामुळे तुमच्या शरीराला आणि मेंदूला चांगल्या प्रकारे फायदा होईल. या समरीमध्ये आपण झोप आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे त्याबद्दल समजून घेतलं. आपण खूप साऱ्या टिप्सबद्दल देखील समजून घेतलं, ज्यामुळे तुम्हाला एक चांगली आणि गाढ झोप येण्यासाठी मदत होईल. यामध्ये सांगितलेल्या टिप्स तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरून तुमच्या झोपेची क्वालिटी सुधारू शकता. जर तुम्ही योग्य रीतीने तुमची झोप घेतली तर तुम्ही कामामध्ये कमी चुका कराल आणि लवकरात लवकर ती कामं पूर्ण कराल. आणि अशा प्रकारची थकवा दूर करणारी पुरेशी झोप तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. शेवटी हा विचार करण्याची गरज आहे की आपण आपल्या गॅजेट्सची एवढी काळजी घेतो की त्याला वेळोवेळी चार्ज करत राहतो. काम पूर्ण झाल्यावर त्याला बंद करतो. पण मग या शरीराचं काय? हे जे गॅजेट तुम्हाला मिळालं आहे त्याला आराम देण्याची आणि चार्ज करण्याची गरज नाही का? याला चार्ज करण्यासाठी तुमच्याकडे वेळ का नाही? याबद्दल तुम्ही नक्की विचार करा. आणि ही समरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. समरी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.